टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सिव्हिल खराब असल्यामुळे एक लग्न तुटते अशी घटना अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिपूरमध्ये घडलेली आहे आणि आपल्यासोबत काही नागरिक आहे की नेमकी जी दुर्दैवी घटना घडलेली आहे या संदर्भात नेमकं नागरिकांना काय वाटते आपण त्याच्याकडे जाणून घेऊया। तर मला सांगाल की मूर्तिपूरमध्ये तुमच्या शहरात काही दिवसापूर्वी घटना घडली आहे की बस सिव्हिल खराब असल्यामुळे लग्न तुटलं त्या मुलाचं, नेमकं काय काय सांगाल तुम्ही, काय वाटतं तुम्हाला? कसं आहे की अनेक गोष्टी आपण मुलीला देत असताना पाहत असतो, त्याच्यामध्ये आता हा नवीन प्रकार आमच्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये एक दोन ठिकाणी असं निदर्शनास आला। निश्चितपणे आपण अनेक गोष्टी पाहत असताना आर्थिक स्थैर्य पण पाहणं हरकत नाही, पाहायला पाहिजे। परंतु काय होतं की अनेक ठिकाणी आता प्रायव्हेट जॉब करतात मुलं आणि जॉब करत असताना त्यांचं पेमेंट अनिश्चित राहते, कमी जास्त होते, कधी लेट होते आणि मग ते त्याच्यामुळे त्यांची इन्स्टॉलमेंट चुकते किंवा एखाद्या घरामध्ये दुःखद प्रसंग घडतो त्यावेळेस आपल्याला कर्ज घ्यावं लागते आणि ते वेळेवर भरल्या नाही जात। काही काही लोक शेतीवर अवलंबून असतात, मग वेळेवर भरल्या नाही एवढ्यामध्ये सिबिल कमी जास्त होत राहते आणि हे बँकेचं सिबिल हे 5-6 महिन्यानंतर पुन्हा पूर्ववत होत असते। म्हणून मग एखाद्याचा जर सिबिल पाहून जर एखाद्याचं लग्न तुटत असेल तर हे सामाजिकदृष्ट्या एवढं घातक आहे। त्याच्यापेक्षा सिबिल सोबत आपण त्याच्या बाकीचं फॅमिलीचं बॅकग्राऊंड काय आहे, प्रॉपर्टी काय आहे, तो व्यवसाय काय करतो आणि पुढे जाणार आहे की नाही आणि व्यसन नसलं पाहिजे, एवढ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे। सिबिल हा महत्त्वाचा नाही असं वाटतं। आपल्या अजून काही नागरिक आहे, मला पूर्वी असं पाहायला जायचं की त्याकडे शेती आहे का, नंतर त्याची शेती किती आहे किंवा त्याच्या प्रॉपर्टी किती आहे ते पाहायला जायचं, पण आता त्या सिव्हिल हा विषय आलेला आहे, नेमकं काय सांगाल? आताच्या काळात की आपण जे जगतो, पूर्वी कसं होतं शेती आहे म्हणजे ते आहेच असं होतं, परंतु आता काय झालं बँकेनं काही धोरण ठरवून दिलं का तुमचं व्यवहार कसे आहेत आणि हे व्यवहार तपासण्यासाठी सिबिल तपासले जाते। मूर्तिजापुरात हा प्रकार घडला तो त्याचं मी समर्थन करणार नाही, परंतु आता समाजात आपण राहतो तर पहिल्यांदा आपण मुली शिकल्या, शिक्षण वाढलं, त्याच्यामुळे त्यांच्या अपेक्षा देखील वाढल्या आणि समाजाला असं वाटते का मी जे म्हणतो तेच केलं पाहिजे। तर समाजाने देखील तो मुलगा निर्व्यसनी आहे का हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे, त्याचं हेल्थ कार्ड तपासलं पाहिजे आणि तो जर चांगला असेल, त्याचं वर्तन चांगलं असेल, त्याची मित्रमंडळी चांगली असतील, त्याचे नातेवाईक चांगले असतील तर त्याला आपण निश्चितपणे मुलगी दिली पाहिजे असं माझं मत आहे। आपल्याला अजून काही नागरिक या ठिकाणी आहेत। दादा मला सांगायला तुम्ही वडील आहात, तुम्ही आपली मुलगी असेल किंवा मुलगा असेल, असा सिव्हिलचा जो प्रकार सध्या सुरू आहे, नेमकं काय वाटतं तुम्हाला? काय नाही, सिव्हिल तपासणं तर खऱ्या अर्थानं चुकीचंच आहे। आज एखाद्या मुलाचा सिव्हिल किती चांगला असला आणि उद्या सिव्हिल चांगला असून जर लग्न जुळलं मुलीचं, मुलगी दिल्या गेली आणि उद्या जर तो व्यसनी निघाला किंवा उद्या खूप उपद्व्यापी निघाला, त्यानं जर स्वतःचा सिव्हिल खराब करून घेतला, संपत्ती विकून टाकली, तर मग पुढचं काय? म्हणून विवाह संस्था किंवा विवाह जुळण्यासाठी सिव्हिल महत्त्वाचा नाही तर त्याची शैक्षणिक पात्रता, त्याचं असणारं चारित्र्य, त्याच्या समाजात असणारी त्याची पत, ह्या सगळ्या गोष्टी तपासून लग्न ठरवायला पाहिजे। कारण संपत्तीवर कुठल्याच प्रकारचं लग्न टिकत नसते। आज कोर्टात अनेक प्रकारचे जे काही घटस्फोटित प्रकरण आपण पाहतो, अनेक श्रीमंत घरचे, तर त्याचा काय विषय आहे? तिथं कुठं सिव्हिलचा विषय आला? तर सिव्हिल समोर ठेवून किंवा सिव्हिल तपासून लग्न करू नये, लग्न कोणाचा विवाह ठरू नये, माझं असं स्पष्ट मत आहे। आपल्याला अजून काही या नागरिक आहेत की ज्यांनी आता त्यांची समस्या मांडलेली आहे आणि आपल्यासोबत आहे विवेकात मला सांगाल नेमकं सिव्हिलचं काय आता कसं सिव्हिलमध्ये एका ठिकाणी काय विवाहाचं लग्न मोडलेलं आहे, काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल? सर सगळ्यात आधी सिव्हिल स्कोर हे चुकीचंच आहे कोणाचंही। आता सपोज मी एक प्रायव्हेट जॉबर आहे, खूप चांगला कमवतोय आणि मी बाहेर गावी राहतो, घरी राहत नाही, माझा सिव्हिल खूप चांगला आहे। आता उद्या चालून मला मुलगी बघायची आहे तर त्यांनी सिव्हिल चेक केलं, सिव्हिल खूप चांगला आहे, 709 809 दाखवत आहे, पण मी मस्त इकडे ड्रिंक करून टाकाटाक राहतो, घरावर कोणाला माहीतच नाही, मुलगा कुठे पुण्याला आहे, जॉबला आहे, किती कमावतो? 40 कमावतो। मग मला सांगे फसवणूक झाली की योग्यता तपासत असाल तर माझा 7-12 चेक करा, माझ्या वडिला 7-12 चेक करा, माझा सिव्हिल कोड चेक नका करू। सिव्हिल कोड हे सरकारी नोकरी नाही आहे, हे चुकीचं आहे, हे केव्हाही खालीवर होऊ शकतो, शेअर मार्केट सारखं एकदम चुकीचं आहे, असं फसवे काम करू नका, चुकीचं आहे। सकलत असेल त्याची प्रॉपर्टी त्याचं शेत 7-12 चेक करा, त्यावर निर्णय द्या, असं घेऊ नका। ठीक आहे, इकडे त्यांनी आता म्हटलं की सिव्हिल नाही पण 7-12 चेक करा, त्यांनी चांगला मुद्दा मांडला। आपल्याला अजून काही या ठिकाणी नागरिक आहेत, तर मला सांगाल तुम्ही आता या ठिकाणी दुकानदार आहात, तुमच्याकडे काही लोक काम करतात, नेमकं सिव्हिल जो प्रकार सध्या सुरू आहे की सिव्हिलमुळे एका युवकाचं लग्न तुटलेलं आहे, नेमकं काय सांगाल? सिबिल तपासणं योग्यच नाही आहे, कारण माझंही ऑटोपार्टचं दुकान आहे, माझ्याकडे 4-5 जण काम करतात, कोणी 400 रुपये रोजाना आहे, कोणी 500 रुपये रोजाना आहे, त्याची मजुरी वगैरे चांगली आहे, कोणाकडे 2 एकर शेती आहे, कोणाकडे 3 एकर शेती आहे, त्यांचं घरदार चांगला आहे, चांगल्या गोष्टी व्यवस्थित करून जर ते सगळं जर व्यवस्थित जर करत असेल, पण त्याला मुलगी द्यायला हरकत नाही, बाकीच्या गोष्टी करायला हरकत नाही। कोणी जर सगळ्यांना जर म्हटलं का मी सिव्हिलच चेक करणार, आता कोणाचं सिव्हिल कमी जास्त थोडंसं राहते, पण त्याचा मुलगा पाहायला पाहिजे, तो व्यसनी आहे नाही आहे, निर्व्यसनी आहे, घरी कसा कमावतो, घरी काय आहे, त्याच्यावाल्या शेती वगैरे आहे की नाही आहे, बाकीची प्रॉपर्टी वगैरे पाहायला पाहिजे त्याची, आणि त्याच्यानंतर योग्य निर्णय घ्यायला पाहिजे।
ते सध्या आता तुमच्याकडे 4 ते 5 मुलं काम करतात, त्यांना तर नेमकं काय रोज असेल आणि नेमकं त्यांचा सिव्हिल कसा राहील म्हणजे काय नेमकं? कसं आहे, कोणाचं सिबिल कमी जास्त राहू शकते, कोणाचा चांगला राहते, कोणाचा कमी जास्त राहते. कारण कसं आहे, कोणाच्या मागे धावपळ काही ना काही थोडीशी असतेच. पण त्याच्या सिबिलमुळे आपण हे ठरवू शकत नाही का हा मुलगा खराब आहे म्हणून. कारण तो जर निर्व्यसनी आहे आणि सगळ्या जर गोष्टी व्यवस्थित आहे त्याच्यावाल्या आणि त्याची कमाई जर योग्य आहे तर ह्या गोष्टी आपण पाहायला नाही पाहिजे. आता प्रत्येक जण सिबिल जर म्हणणार तर बाकीच्या गोष्टी तर चुकीचं आहे ना ते. आता हा जो प्रकार घडला नेमकं तुम्ही याला कसं पाहाल म्हणजे? नाही, पाहाचा जो दृष्टिकोन आहे हा लोकांचा, हे जे आता घटना जी घडली हे योग्य घडली नाही, हे चुकीची घडली. कारण सर्वसाधारण जे मुलं आहेत यांना सगळ्यांना विचार पडला ना आता का बा हा जो विचार झाला, आता सगळ्यांनी यांनी म्हटलं की सिबिलसाठी फक्त लग्न तुटलं असं सगळ्या चर्चा झाली. ही चर्चा व्यवस्थित नाही आहे. कारण सर्वसाधारण मुलांना सगळ्यांना आता काय करावं काय नाही करावं हा विचार पडला ना. सर्वसाधारण मुलं तर बिचारे 400-500 रुपये रोज कमावते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, घरदार व्यवस्थित आहे, आपला प्रपंच चालवून राहिले, तर ह्या गोष्टी सगळ्या पाहायला पाहिजे पडतोडून. आपलं अजून काही काय नका मला सांगा, तुमच्या आता शिवभोजनालय या ठिकाणी आहे, तुमच्याकडे काही मुलं काम करतात आणि सध्या तुम्हाला एक मुलं असतील नेमकं आता सिव्हिलचा सध्या झाला, सिव्हिल लग्न तुटलं, नेमकं काय सांगाल? सिव्हिलच्या बाबतीत तसं जर विचारलं का ते मुद्दा चुकीचा आहे. सिव्हिल हा प्रकार वेगळा, लग्न व्यवस्था ही वेगळी आहे म्हटलं. आणि आज त्याचं जर सिव्हिल खराब असेल तर उद्या ते दुरुस्त होते, धंद्यामध्ये घाटानफा होत असतो. तरी तर हे तर मला वाटतं की हे चुकीचं आहे. तर सिव्हिलच्या बाबतीत लग्न करून मोडू नये, त्याच्यामध्ये मला तर असं की ते योग्य नाही. ते दुसरं काही आपल्या जो काही महिला सोबत आहेत त्या वकील आहेत, नेमकं मॅडम मला सांगाल की आता सध्या सिव्हिलमुळे मूर्तिजापूरमध्ये लग्न तुटलेलं आहे आणि तुम्ही एक वकील आहात, नेमकं काय सांगाल? ही सामाजिक दृष्ट्या ही घटना हे अतिशय निंदनीय आहे. कारण लग्न संस्था म्हटलं तर थोडा हम थोडा तुम या पायंडावर उभारलेली आहे आणि मुलीच्या दृष्टीने, मुलींच्या दृष्टीने, त्यांच्या परिवाराच्या दृष्टीने एका दृष्टीने ही बरोबर आहे, पण मुलांच्या दृष्टीने किंवा मग त्यांच्या फॅमिलीच्या दृष्टीने ही गोष्ट चुकीची आहे. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये बेरोजगारी आणि आर्थिक विवंचनाचा काळ असल्यामुळे मी या घटनेची निंदा करते. हे होते मूर्तिजापूरचे नागरिक ज्यांनी या ठिकाणी सिव्हिलचा काही ठिकाणी विरोध केला आणि काही ठिकाणी समर्थन केला आहे. म्हणजे मुद्दा एकीकडे चांगला आहे पण एकीकडे जो आहे तो चुकीचा आहे. आणि काही जणांचा मुद्दा असा मांडलेला आहे की या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की बा सिव्हिल पाहण्यापेक्षा 7-12 पहिले 7-12 पाहा, कारण त्याकडे 7-12 जर असेल तर त्याचा त्यांनी पुढाकार घ्यावा. या ठिकाणी असं नागरिकांनी या ठिकाणी आपली मतं मांडलेली. गणेश टीव्ही मराठी अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.